नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण अमरावती येथील सांस्कृतिक मैदानावर आलेलो आहे. ज्या ठिकाणी उद्या बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे, जाहीर जनसभा होणार आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्णपणे एक सभेची तयारी सुरू आहे आणि संपूर्णपणे हा जो स्टेज आहे 100x40चा स्टेज असून या ठिकाणावरून बाळासाहेब आंबेडकर, सुजात आंबेडकर प्रत्येकांना संबोधित करणार आहे आणि येणाऱ्या निवडणुका लागणार आहे लोकसभेच्या, त्या लोकसभेच्या निवडणुकीकरता ते प्रत्येक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ही सभा उद्या 2 वाजता सुरू होणार आहे. तर त्यामुळे संपूर्ण येथील जिल्ह्यातूनच नाही, संपूर्ण विदर्भातून जनसमुदाय येणार आहे. तर या सभेकरता संपूर्ण सुजात आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर आणि काताई ठाकूर आणि अंजलीताई हे सर्वजण या विराट सभेला येणार आहे. तसेच हा जो स्टेज बघत आहे, या स्टेजवरून ही सभा भव्य जाहीर जनसभा होणार आहे. तर तसेच या सभेकरता वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश निलेश विश्वकर्मा सुद्धा प्रत्येकांना आपल्या भाषणातून संबोधन करणार आहे. अशाच प्रकारे आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्णपणे हे नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि पूर्ण कटघऱ्यावर लागलेलं आहे. आपण बघू शकतो संध्याकाळी होणार म्हणून त्याकरता लाईटची आणि फोकसची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि संपूर्ण हे सांस्कृतिक मैदान असून या सांस्कृतिक मैदानावर उद्या ही सभा गाजणार आहे. तर ऐकूया वंचित बहुजन आघाडीचे नेते काय म्हणतात. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या सभेसाठी सतत मेहनत घेत आहे. माझ्यासोबत अमरावती शहर अध्यक्ष सुरेश ताडे आहे, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया तयारीच्या संदर्भात. काय सांगाल? खूप मोठी अशी जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उद्या या सभेला संबोधित करणार आहे. कशी काय तयारी सध्या चालू आहे आणि किती लोक या सभेला जुटतील? जय भीम. गेल्या 19 दिवसापासून अमरावती शहरामध्येच नव्हे तर अमरावती जिल्ह्यामधला प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या ताकदीने बाळासाहेब आंबेडकरांची महाविराट सभा या ठिकाणी संपन्न व्हावी, यशस्वी व्हावी आणि या ठिकाणी जवळजवळ अमरावती जिल्ह्यामधून, अमरावती शहरामधून संपूर्ण टार्गेट 3 लाखाच्या वर आहे. या ठिकाणी ज्याही सभा झाल्या असतील, महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही सभा झाल्या असतील, ही सभा संपूर्ण महाराष्ट्राचा रेकॉर्ड ब्रेक करेल अशी ही सभा होणार आहे. निश्चितच गेली किती दिवसापासून तुम्ही ह्या सभेच्या तयारीसाठी लागलेला आहे? आज जवळजवळ 19 दिवस झाले अहोरात्र संपूर्ण वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन ज्याही टीम असतील त्या संपूर्णपणे अहोरात्र खेड्यापाड्यामध्ये, गावोगावी, मंदिरात, विहारात, मस्जिदीमध्ये प्रत्येक ठिकाणी मीटिंग करून ज्या कशा प्रकारे या परिषदेचा या प्रचार आणि प्रसार करता येईल ते माध्यम समोर घेऊन प्रचार आणि प्रसार सुरू आहे. अमरावती शहरामध्ये वंचित आघाडीची टीम सध्या म्हणजे एकदम सक्रियच आहे. तुम्ही शहर अध्यक्ष आहे, तुमच्याच नेतृत्वात आहे. युवकांची काय यामध्ये म्हणजे वाटा राहणार, खास करून युवकांचा? आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 6 महिन्या अगोदर तर आताच्या परिस्थितीमध्ये अमरावती शहरामध्ये प्रत्येक जाती धर्माचा युवक आज बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारायला पुढे आलेला आहे आणि आपण उद्याच्या सभेमध्ये पाहाल का या ठिकाणी सर्वात जास्त जे गर्दी असेल ते युवकांची असेल. नक्कीच लोकशाही वाचवा असा एक बॅनर पोस्टरवर एक नारा दिलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, या देशामधली लोकशाही काय धोक्यात आहे? बिलकुल. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे सांगितलं की या देशामध्ये लोकशाही धोक्यात आहे, ती धोक्यातच आहे. कारण संविधानामध्ये लिहिलेलं आहे की 6 महिन्याच्या वर प्रशासक लावता येत नाही. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीला 2 वर्ष झाले, त्यांनी एक ऑर्डिनन्स पास केला आणि तो संविधानामध्ये असलेला अध्यादेश काढून तो संविधानामधली तरतूद त्यांनी रद्द केली. ही लोकशाहीला घातक असलेली, म्हणजे संविधानाला घातक असलेलंच एक त्यांचं पाऊल होतं आणि ते पाऊल आपण जर पाहिलं असेल या ठिकाणी की लोकहिताच्या अनेक प्रकारचे निर्णय शासन आपल्या पायदळी तुडवत आहे. ही आमच्या भारतीय संविधानाचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे. निश्चितच काय व्यवस्था काय केली आहे? जसं या ठिकाणी खेड्यागावातून जे आहे वंचितचे कार्यकर्ते येतील त्यांच्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे? या ठिकाणी जेही लोक या ठिकाणी येतील त्यांची या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यांना कोणत्या मार्गाने कुठं यायची ती व्यवस्था, त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आणि गावावरून प्रत्येक लोकांचे फोन आले की आम्ही बाळासाहेबांच्या सभेला सोयी इच्छेने, सोय खर्चाने येत आहोत, संपूर्ण ताकदीनिशी आम्ही येत आहोत, आमची कोणतीही व्यवस्था तुम्ही करू नका. तरी वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती शहराच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने त्यांना ज्या सुविधा त्यांना मूलभूत पाहिजे त्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करू. काय आव्हान करणार सभेला येण्यासाठी लोकांना? मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील, शहरातील, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो
की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी आपण उद्या अमरावती शहराच्या सायन्स कोर मैदानावर लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं. निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वंचितच नाही तर सगळ्या समाजाच्या लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आव्हान जे आहे शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष सुरेश तायडे यांनी केलेलं आहे. आपल्यासोबत आणखी सुद्धा काही कार्यकर्ते जुटलेले आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा जाणून घेऊया. काय सांगाल दादा, तुम्ही सुद्धा खूप मेहनत करत आहे या सभेसाठी आणि उद्याची सभा जी आहे मोठ्या संख्येत म्हणजे महाराष्ट्रात अशी सभा नाही झाली, अशी सभा झाली पाहिजे, त्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार आहे? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. नाव वंचित सांगा तुमचं. माझं नाव धम्मपाल जामनिक, वंचित बहुजन युवा आघाडी शहर महासचिव. सर्वांना सप्रेम जय भीम. आज संपूर्ण देशाची राजकीय स्थिती इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे की सर्वसामान्यांचं जीवन जगणं सध्या कठीण झालेलं आहे. देशव्यापी जर विचार केला तर बाळासाहेब आंबेडकरांशिवाय कुठलाच पर्याय या राजकारणामध्ये उरलेला नाही आहे आणि तो पर्याय फक्त आणि फक्त लोकशाही वाचवण्यासाठीच आहे. या उद्देशाने तळागाळातला 18 पगड जातीचा, मी म्हणतोय फक्त अमरावती जिल्ह्यातलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला तरुण उठून पेटलेला आहे की त्यांनी फक्त आणि फक्त बाळासाहेबांनी दिलेली हाक आणि बाळासाहेबांचे नेतृत्वच त्यांना स्वीकार आहे. कारण की आज सर्वतोपरी जो हाहाकार माजलेला आहे, प्रशासक प्रशासक प्रशासक, कुठल्याही संवैधानिकरित्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चाललेला नाही आहे. फक्त आणि फक्त इथे हुकुमशाहीची राजवट आल्यासारखी दिसते. आज गेल्या 19 दिवसापासून बाळासाहेब आंबेडकरांची सभा आपल्या सायन्स कोर मैदानमध्ये आयोजित केलेली आहे. मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक प्रखरपणे आणि जबाबदारी पदाधिकारी म्हणून बोलतोय की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आज इथे पक्षप्रवेश तरुणांचा मोठमोठ्या संख्येनं होत आहे. इतकंच नाही, महिलांचा, तरुणांचा इतक्या मोठ्या प्रमाणावर आम्हाला फोन येत आहेत, सर आम्हाला इथे पक्षात प्रवेश घ्यायचा आहे. बाळासाहेबांच्या या चळवळीचा, संविधान वाचवण्याचा आणि या लोकशाहीला जपण्यासाठी आमचं सुद्धा योगदान राहिलं पाहिजे. याकरिता रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आमच्या पक्ष कार्यालय सुद्धा सुरू आहे आणि आम्ही नगरामध्ये, चौकामध्ये, शहरामध्ये, वॉर्डात जाऊ आम्ही तिथे पक्षप्रवेश घेत आहोत. निश्चितच जे उद्याची सभा जी होणार आहे त्या मंचावर सुद्धा काही पक्षप्रवेश होणार आहे का आणि किती कार्यकर्त्यांचा होणार आहे, कुठल्या पक्षातील कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये येतील ते थोडं सांगा. याबद्दलच्या कुठल्याही संकल्पना अजूनपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून आलेल्या नाही आहे. परंतु उद्याची जी सभा आहे ती सभा फक्त आणि फक्त बाळासाहेबांची सभा आहे. त्या सभेमध्ये जे उद्बोधन होणार आहे, जे मार्गदर्शन होणार आहे लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणार्थ, ते फक्त आणि फक्त प्रमुख मार्गदर्शक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या थ्रूच होणार आहे. त्यापैकी कुठलीच माहिती आजपर्यंत आम्हाला पोहोचलेली नाही. तुमच्या अमरावतीच्या कार्यकर्त्यांचा कुठला पक्षप्रवेश आपल्या या मंचावर होणार आहे का? तुमच्या मार्फत जे शहराच्या मार्फत काही कार्यकर्त्यांचा प्रवेश या मंचावरून होईल का? या मंचावर असा प्रकारचा प्रवेशाचं अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. परंतु ज्या पद्धतीनं या 19 दिवसांमध्ये अमरावतीमध्ये वातावरण निर्मिती झाली आहे, बऱ्याच संघटनांचे संस्थापक असो, बऱ्याच विविध पक्षांशी जुळलेले जे काही कुठले लोक आहेत, तुमच्या लेवलवर कार्यकर्ते पक्षप्रवेश घेत आहेत. आमच्या लेवलवर आमच्यापर्यंत येऊन आमची जिल्हा कार्यकारिणी असेल, युवक कार्यकारिणी असेल, महिला आघाडी असेल, या सगळ्या कार्यकारिणीजवळ जसजसे त्याला पोहोचता येईल तसतसे ते लोक, संघटनेचे पदाधिकारी किंवा कुठल्या तरी पक्षामध्ये विशिष्ट पदावर असलेले लोक स्वइच्छेने इथे पक्षप्रवेश स्वीकारत आहे. त्यांना आणि फक्त बाळासाहेबांची साथ आणि बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी इथे प्रत्येक तळागाळातला तरुण आणि इतर संघटनांची बांधिलकी असलेले लोक पक्षप्रवेश मोठ्या प्रयत्न घेत आहे. निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये अमरावतीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक पक्ष प्रवेश करीत आहे. ही मोठी बाब आहे आणि उद्याची जे सभा या ठिकाणी होणार आहे अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये एक अशी भव्य सभा होणार आहे आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी, संविधानाला वाचविण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि त्या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात, ते काय भाषण देतात याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही उद्या 2 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. तर अमरावती जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण विदर्भातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या सभेला येणार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला साथ द्या आणि मदत करा आणि नक्कीच बाळासाहेब आंबेडकर उद्या या सभेमधून काय भाषण देतात ते ऐकण्यासाठी तुम्ही सुद्धा या सभेला नक्की या. बघत रहा WS न्यूज, MB न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम. माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अभिजित देशमुख साहेब सुद्धा आहे. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया या तयारी संदर्भात. भव्य अशी सभा बाळासाहेब आंबेडकरांची अमरावतीमध्ये होत आहे, काय सांगाल तुम्ही? ही जी उद्याची भव्य दिव्य सभा आहे यासाठी संपूर्ण जिल्हा आता सजलेला आहे.
तालुक्यातून गावागावातून प्रत्येक ठिकाणून आपले जे लोक आहेत जे बाळासाहेबांवर प्रेम करतात, सध्या ॲडव्होकेट बाळासाहेबांवर प्रेम करणारे जे लोक आहेत ते आपल्या स्वखर्चानी उद्या इथे 2 वाजेपर्यंत सगळे हजर होतील. 2 वाजता जोराने सभा सुरू होणार आणि आमचा अंदाज आहे की 2 ते 3 लाख लोकसंख्या इथे लोक राहतील. पण एवढी कॅपॅसिटी नाही ना या मैदानाची. या मैदानाची कॅपॅसिटी 3 लाखाची आहे. याच्या आधी मोठ्या सभा इथे झालेल्या आहे. ऐतिहासिक सभा झालेल्या आहे इथे बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली, इथे राज ठाकरेंची सभा झाली. ऐतिहासिक असं मैदान आहे. इथे कोणीही सभा घेऊ नाही शकत. ज्याच्यामध्ये ताकद आहे तोच इथे सभा घेऊ शकतो. काय म्हणजे नागरिकांसाठी काय व्यवस्था वगैरे आहे, इथे येणारे 2 वाजता येतील लोकांची, त्यांच्यासाठी काय व्यवस्था केली आपल्या मार्फत? आपल्याकडून सगळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे. बाहेर स्टॉल लागतील. काही लोक स्वतः आपल्या खर्चातून नाश्त्याची आणि पाण्याची स्वतः व्यवस्था करत आहेत आणि आपण पक्षाकडून सुद्धा व्यवस्था केली. प्रचार तंत्र कसं काय तुम्ही वापरला की जास्तीत जास्त लोक या मैदानात आले पाहिजे? प्रचार तंत्र म्हणजे आम्ही जवळपास 28 डिसेंबर पासून संपूर्ण जिल्ह्याचा दौरा प्रदेशाध्यक्ष आमचे युवकचे डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आम्ही मिटिंगा घेतल्या. आम्ही सुद्धा मिटिंग घेतल्या. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा मिटिंग घेतल्या. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेने मिटिंग घेतल्या. महिला आघाडीने मिटिंग घेतल्या. सामूहिक विद्यार्थी आंदोलनाने मिटिंग घेतल्या. या सगळ्यांच्या 4-4 दौरे पूर्ण जिल्ह्यात झालेले आहे. बिलकुल प्रत्येक ठिकाणी झालेले, प्रत्येक लोकांच्या भेटी झालेल्या आहे आणि लोकांची एक उत्सुकता आहे बाळासाहेबांना ऐकण्याची. बिलकुल. लोकांचं म्हणणं आहे की आम्ही बाबासाहेबांना नाही ऐकलं पण आम्ही बाळासाहेबांना ऐकू, हेच आमचं भाग्य राहील. निश्चित तुम्ही एक ओबीसी आहे आणि ओबीसी तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहे. ओबीसीचा समुदाय जुळण्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहील? खास करून वंचित मध्ये ओबीसी समुदाय जास्तीत जास्त अमरावती जिल्ह्यामध्ये जुळला पाहिजे, त्याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न राहील? किती लोकसंख्या ओबीसीची सुद्धा या ठिकाणी येऊ द्या. ओबीसी असो किंवा गरीब मराठा असो किंवा वंचित घटकातील कोणतीही जातीचा कोणताही व्यक्ती असो, आज प्रत्येकाला वंचित असणाऱ्या सर्व जाती समुदायाला आज सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची गरज आहे. याची जाणीव आज संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला झालेली आहे. सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असा नेता आहे की जो कुणासमोर झुकत नाही आणि पैशाने सुद्धा झुकत नाही, असं एकमेव व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे सध्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. आणि त्यांचं सातत्याने त्यांचे प्रयत्न असतात की वंचित घटकातील प्रत्येक समुदायाला ते न्याय देऊ शकतील. त्यासाठी ते आजही त्यांच्या या वयात सुद्धा ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात. बाळासाहेबांनी जे अयोध्येचं जे राम मंदिर आहे 22 तारखेचं बाळासाहेबांनी आमंत्रण ठोकरावलेलं आहे आणि त्याचप्रमाणे राहुल गांधीची जे भारत जोडो यात्रा आहे त्याचं सुद्धा आमंत्रण बाळासाहेबांनी ठोकरावलेलं आहे. का असं का? राम मंदिराचा जो मुद्दा आहे हा राजकीय इव्हेंट केलेला आहे भाजपने. त्यामुळे राजकीय इव्हेंटला हजर नाही राहायचं अशी त्यांची भूमिका आहे बाळासाहेबांची. त्यामुळे ते नाही राहतील. धार्मिक जर हा कार्यक्रम असता तर नक्कीच श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हजर राहिले असते. राहिला विषय राहुल गांधींचा, तर त्यांना सुद्धा बाळासाहेबांनी आमंत्रित केलं होतं मुंबईच्या सभेकरिता. ते सुद्धा येऊ शकले नाही, त्यांचा दौरा होता. यांचे सुद्धा आता दौरे लागलेले आहेत. प्रत्येकाला आता निवडणूक जवळ आल्यामुळे प्रत्येकाचे कार्यक्रम लागलेले आहेत. त्याच्यामुळे व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे जाऊ नाही शकतो. इंडिया आघाडीनं अजूनपर्यंत बाळासाहेबांना आमंत्रण दिलेलं नाही आहे आणि बाळासाहेबांची इच्छा आहे तशी काही इंडिया आघाडीनं आमंत्रण दिलं तर आपण इंडिया आघाडीचा हिस्सा बनलो. तुम्हाला काय वाटते का बाळासाहेब आंबेडकरांनी इंडिया आघाडीमध्ये गेलं पाहिजे का महाराष्ट्राची जी निवडणूक आहे स्वतंत्रपणे लढवली पाहिजे? श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे की बीजेपी विरोधात एक चांगला गट तयार व्हायला पाहिजे, ज्यात सर्व पक्ष सोबत आले पाहिजे. कारण की आज महत्वाचं आहे कुठेतरी भाजपला थांबवणे हे महत्वाचे आहे. म्हणून बाळासाहेबांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे. त्या पत्रव्यवहार सुद्धा झालेले आहेत. त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत सुद्धा पत्रव्यवहार झाले, पण आतापर्यंत काही उत्तर नाही. याला काय समजावं? शेवटी आपल्याकडून प्रयत्न झालेले आहेत. पण नक्कीच निवडणूक बाळासाहेबांनी मग काय स्वतंत्र स्वबळावर लढवायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का? नक्कीच आमची शिवसेनेसोबत युती आहे. जर काँग्रेस सोबत जरी नाही आला तरी आम्ही 24 जागा लढू लोकसभेला. नक्कीच महाराष्ट्रामध्ये जर येणाऱ्या विधानसभामध्ये इंडिया आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांना त्या आघाडीमध्ये सहभागी करून जर घेतलं नाही तर नक्कीच आम्ही स्वबळावर लढू असं अमरावती जिल्ह्यामधून सुद्धा सूर निघत आहे. तर याकडे सुद्धा जे इंडिया आघाडीचे जे नेते आहे
वरिष्ठ जे नेते आहेत त्यांनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे, नाहीतर नक्कीच मग जे परिणाम जे आहे निवडणुकीचे, ज्याप्रमाणे 2019ला जे परिणाम आलेले होते तेच परिणाम 2024च्या निवडणूकमध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण या अमरावतीच्या भूमीमधून नक्कीच जे हे जिल्हाध्यक्ष जे बोललेले आहेत त्याप्रमाणे जर झालं नाही तर परिणाम मात्र उलट येऊ शकते. नक्कीच उद्याची जी सभा आहे या सभेकडे सुद्धा बाळासाहेब नेमकं काय बोलतात, इंडिया आघाडी असो, राम मंदिराचं त्यांना निमंत्रण दिलेलं आहे त्या संदर्भात असो, राहुल गांधीचं निमंत्रण आहे त्या संदर्भातही बाळासाहेब बोलू शकतात उद्या. आणि लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या संदर्भात सुद्धा उद्या बाळासाहेब बोलू शकतात. एकंदरीत उद्या नेमकं बाळासाहेब काय बोलतात या सभेकडे, अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात भरणाऱ्या सभेकडे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही सभेला या आणि बाळासाहेब काय बोलतात ते सुद्धा तुम्ही ऐका. प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू काय सांगतात, देशाला काय मार्गदर्शन करतात ते सुद्धा तुम्हाला ऐकण्याची संधी मिळेल. तर नक्कीच अमरावतीच्या सायन्स कोर मैदानमध्ये उद्या 2 वाजता तुम्ही या, नक्की सभेला या आणि वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करा. कारण ही जी सभा आहे खूप महत्वपूर्ण विदर्भातली सभा होत आहे. तर नक्की तुम्ही सगळे मंडळी जे आहेत या सभेला या आणि बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. MB न्यूजला सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय. मारा ना. झूम नका करू नागपूरला. लाईव्ह उद्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदान येथे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची विराट जाहीर सभा आहे आणि त्या सभेची तयारी झालेलीच आहे जवळपास. आणि त्या सभेच्या तयारीचं निरीक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई साहेब आलेले आहे. काय साहेब, काय तयारी कुठपर्यंत आता तयारी आलेली आहे आणि किती दिवसापासून तुम्ही या तयारीच्या मागे लागलेले आहे? मागच्या 6 तारखेला नियोजन बैठक झाली या कार्यक्रमासंदर्भात, महासभेच्या संदर्भात. साहेबांचा आदेश आमच्यासाठी सर्व काही आहे. तर 6 तारखेपासून नियोजनाला सुरुवात केली. आता पूर्ण जिल्हाभर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती, पूर्ण जिल्हाभर जे आंबेडकरी चळवळीतील अनुयायी आहे, कार्यकर्ते आहे, नेते आहे आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा जो समुदाय आहे तो सर्वांपर्यंत वंचितचे जे टीम आहे ती टीम पोहोचलेली आहे, घरोघरी पोहोचली आहे आणि अपेक्षित आहे की लाखोच्या संख्येने इथे लोक येईल सध्या बाळासाहेब आंबेडकरांना ऐकायला आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढायसाठी. ग्राउंडची तयारी जर म्हटलं तर जवळपास होतच आहे. बिलकुल आज रात्रीपर्यंत ग्राउंड रेडी होऊन जाईल आणि जनतेसाठी, सामान्य जनतेसाठी, आंबेडकरी चळवळीतील अनुयायांसाठी, लोकांसाठी सर्व काही तयार आहे असं समजतं. संपूर्ण जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचे किती कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे? जवळपास 1 लाखाच्या वरथ, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते. ग्रामीण भागातील लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. स्वतःहून गाड्या करून गावोगावातील लोक, आंबेडकर अनुयायी, आंबेडकरी चळवळीतील सगळे काही लोक स्वतःहून पूर्णपणे प्रतिसाद देत आहे. मोठ्या पक्षांसारख्या गाड्या पाठवायची कोणतीच प्रकारची आवश्यकता भासत नाही. 2 वाजतापासून सभेला सुरुवात होणार आहे. तर लोकांची काय व्यवस्था, म्हणजे त्यांची पाण्याची वगैरे ही काय व्यवस्था केली? पाण्याची व्यवस्था झालेली आहे. एक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा रेल्वे पोलीस मधले काही 1-2 जण आहे, त्यांनी जवळपास 500-600 कॅनची व्यवस्था केलेली आहे. काही लोकांनी स्वतःकडूनच खिचडीची व्यवस्था केलेली आहे. म्हणून हा पक्षच वंचितांचा आहे आणि वंचितच स्वतःहून सर्व गोष्टी करत आहे. आम्हाला ही भरपूरशा गोष्टी करायची आवश्यकता पडत नाहीये. हा जो सर्व प्रतिसाद आहे सध्या बाळासाहेबांच्या आंबेडकरी चळवळीतील मानणाऱ्या अनुयायांचा आहे. नक्कीच उद्या मंचावरून कोण कोण संबोधित करणार आहे? आपल्यासाठी तर एकच आहे,
ज्यांच्यासाठी हे सर्व काही होऊन राहिलं आहे ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ते मंचावरून सर्वांना स्टेट लेवलचे कोणी जर नेते असतील ते कोण कोण राहणार आहे? महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर येणार आहेत आणि महाराष्ट्र कार्यकारिणीतले भरपूर सारे लोक येणार आहेत. अजून भरपूर काही येणार आहेत. जे सुजात लोकं- आंबेडकर वगैरे येणार आहेत. सुजात सर पण येणार आहे, अंजली ताई पण येणार आहे. मार्गदर्शन साहेबांचं, ताईचं आणि सुजात दादाचं तिघांचे राहील. अच्छा अच्छा. तर नक्कीच हे होते आमच्यासोबत जिल्हाध्यक्ष शैलेश गवई साहेब. निरंतर जे आहे सभा सक्सेस करण्यासाठी ते लागलेले आहेत, तयारीत लागलेले आहे. आणि जी सायन्स कोर मैदानावर जी तयारी सध्या चालू आहे त्या तयारीच्या पाहणीसाठी ते या ठिकाणी आलेले होते. आणि उद्या जी सभा, भव्य सभा जी होणार आहे, अंजलीताई सुद्धा या ठिकाणी येणार आहे, रेखाताई ठाकूर आणि सुजात दादा आंबेडकर सुद्धा या ठिकाणी येणार. पण एकंदरीतच उद्याच्या सभेवर सर्वांचं, संपूर्ण महाराष्ट्राचं हे लक्ष लागलेलं आहे. आणि सायन्स कोर मैदानात ही सभा होणारी जी सभा हे ऐतिहासिक मैदान आहे. या ऐतिहासिक मैदानामधून उद्या बाळासाहेब आंबेडकर काय संबोधित करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. बघत राहा WH न्यूज, MB न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.